महागलेल्या भाज्या स्वस्त झाल्यावर केल्या की असलीच भाजी का केली, मी नाही खाणार, तूच खा, पप्पाला दे, मामाला दे, असं आमच्या चिंकी मिंकीचं सुरू होतं. तेल चटणी खातील पण या भाजीला काही हात लावणार नाही. आणि धपाटे मी आठवड्यातून 1-2 वेळा तरी माझ्या मुलींच्या टिफिनला देते आणि दोघींचे एकदम फेवरेट आहेत धपाटे. तर सकाळच्या आमच्या नाश्त्यासाठी आणि मुलींच्या टिफिनसाठी बनवले ज्वारीच्या पिठाचे धपाटे. तर 2 वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलं आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ घेतलं. तीळ, ओवा, धणे पावडर, चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद घातली. त्यानंतर हिरवी मिरची, भरपूर लसूण, जिरं, भरपूर सारी कोथिंबीर देठासकट मिक्सरला जाडसर वाटून घेतलं. ते यात घातलं आणि 2-3 मोठी मूठ भरून बारीक चिरलेली मेथी घातली. थोडं पाणी घालत पीठ छान मळून घेतलं आणि लागलीच पटकन धपाटे करून घेतले. छानपैकी तेल, तूप किंवा बटर लावून खमंग खरपूस भाजून घ्यायचे. मेथीच्या पराठ्यांना एक दिवस सुट्टी द्या आणि धपाटे करून बघा, खूप भारी लागतात, पराठे विसरून जाल. आता बारी टिफिनची. मुलांना थोडंसं इंटरेस्टिंग करून दिलं तर त्यांच्या लक्षात पण राहतं, छान आवडीने खातात आणि टिफिन रिकामाच घरी येतो. आणि टिफिन सगळा फिनिश केला की सकाळी लवकर उठल्याचं एक वेगळंच समाधान मनाला मिळतं. तर हंगामातील भाज्या असू देत किंवा श्रावण महिन्यात पाळलेला मांसाहार, माझ्या मुली ते खायचंच विसरून जातात. तर असं माझ्यासारखंच तुमच्या सोबतही होत असेल तर त्या बिचाऱ्या आयांनी लाईक आणि कमेंट करून हजेरी लावा. आणि तुमची मुलं जी भाजी खात नाहीत त्या भाजीचं नाव कमेंट करा. आपण त्या भाजीचा इंटरेस्टिंग काहीतरी करण्याचा प्रयत्न करू. चला मग लवकरच भेटूया.